पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करता करता आहे ना, आपण आपली भाषा, परंपरा, संस्कृती सगळंच विसरत चाललेलं आहे आणि पुन्हा एकदा गरज आहे त्या गोष्टी पुनर्जीवित करण्यासाठी आणि त्याच्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे मराठी शाळासुद्धा. आता मानसिकता आणि दृष्टिकोन इतका बदलला आहे ना लोकांचा, की मराठी शाळा म्हणजे एक प्रकारचं आहे ना, कमी दर्जाचं त्यांना वाटायला लागलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता त्याच्यावर पिक्चरसुद्धा आलेला आहे आणि इतकं मराठी शाळेवर पिक्चर आला ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण आहे ना, ते टिकवण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागतील ना, असं कधी कुणी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. म्हणजे खरंच इतकं मराठी शाळेने दिलं आहे ना, इतकं सक्षम बनवलं आहे आपल्याला, तरीसुद्धा आहे ना, आज आपल्या मुलांना शाळेत टाकताना खूप विचार करतात लोकं, की मराठी शाळेत टाकल्यानंतर मुलांचं भविष्य काय असेल किंवा कसं पुढे हे असेल. पण आहे ना, कुठेतरी जाऊन आहे ना, ह्या गोष्टी आपण आत्मसात करायला हव्या, की आहे ना, आपली भाषा, परंपरा, संस्कृती टिकवण्यासाठी आहे ना, कुठेतरी मराठी शाळासुद्धा टिकवणं तितकंच गरजेचं आहे. पालक म्हणून आहे ना, ह्या गोष्टींकडे ना खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे. एक पिढी घडवताना आहे ना, आपण मुलांना काय देतो आहे, संस्कार देतो आहे, शिक्षण देतो आहे, की आणखीन काय देतो आहे, ह्या गोष्टींकडे सुद्धा बघणं तितकंच अत्यंत गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. मराठी शाळेची मुलं हुशारच आहेत आणि ती सातासमुद्रापार जाऊन वसलेली आहेत. त्यामुळे ना ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.